दृष्टांत क्रमांक 59. जैसा इशाळुवाचा. प्रकरण वश. लीळा क्रमांक उत्तरार्ध 441. तथा अनुवर्जनी अनृत्यवादा महादायीसा क्षेदा उपनोती. हा दृष्टांत स्वामींनी महादायीसांप्रती ढोरेश्वर, पैठण या ठिकाणी निरूपण केलेला आहे. दृष्टांत संबंध. शास्त्रासाठी जवळीक केली तर काही जे असतात ते त्रासत नाहीत, पण आज्ञेनुसार वागत नाहीत, तेव्हा अशांना परमेश्वर काय करतात तेच लापणिकेतून सांगतात. लापणिक. एकत्रसेतीना परी आज्ञा भंगीती, तया ते परमेश्वर अव्हेरीती, जैसा इशाळुवाचा. म्हणजेच शास्त्रासाठी जवळीक करणाऱ्यांमध्ये काही जे असतात ते त्रासत नाहीत किंवा कंटाळत नाहीत, हे खरं असलं तरी ते आज्ञाभंग करतात. आज्ञाभंग म्हणजे शास्त्र घेणे, ते घोटणे किंवा आवर्तन करणे इत्यादी करत नाहीत, त्यांना परमेश्वर अव्हेरतात. याचप्रमाणे ज्याने म्हणजेच ज्या अधिकरणाने जवळीक दिली तेही अव्हेर करतात. हे कशावरून जाणावे? ते जाणावे जसा इशाळुवाचा दृष्टांत होय त्यावरून. सूत्र. बाई एथ हसताही लटिकेन बोलिजे की. म्हणजेच स्वामी महादायीसांना म्हणतात की बाई, इथे हसता हसताही खोटं बोलू नये. हे इशाळुवाचे इशाळू. म्हणजेच आम्ही इशाळुवाचे इशाळू आहोत. दृष्टांत. कवणी एकू इसाळू असे, तो आपुलिये स्त्रियेसी आज्ञा करी, रामेश्वर बास रेघ काढी. म्हणजेच कोणी एक इशाळू असतो, तो आपल्या स्त्रीचा इसाळ करतो, तो तिला आज्ञेत ठेवतो. तवतियेची या दारा पुढुनी वऱ्हाड जाये. एकदा तिच्या दारापुढून लग्नाचं वऱ्हाड जातं. सेजिया साईलेया असती, तिया पाहो येती. तेव्हा तिच्या शेजारणी पाजारणी वऱ्हाड बघायला येतात. ते सेजिया साईलिया ते पुसे, हाओ नोवरी केव्हडी असे, कैसी असे, काई लेईली असे, काई नेसली असे, नोवरा केव्हडा असे, कैसा असे, काई लेईला असे, काई नेसला असे. मग ती त्यांना विचारते, होय हो, नवरी केवढी आहे, कशी आहे, काय नेसली आहे, काय घातलं आहे. नवरा केवढा आहे, कसा आहे, काय घातलं आहे, काय नेसला आहे. मग तिया म्हणती, एसी नाका, भिंती आडोनी पाहे. त्या शेजारणी तिला म्हणतात, येत का नाहीस, भिंती आडून बघ. ते म्हणे, ना ओ आई, माझे निवरैते मज आज्ञा केली असे. मग ती त्यांना म्हणते की नाही ओ आई, माझ्या नवऱ्याने मला आज्ञा केली आहे. मा तो काही तू ते भिंती आडोनी देखतू असे. मग त्या शेजारणी म्हणतात की तो काय तुला भिंतीच्या आडून बघत आहे का. ना तयाची दृष्टी ते मजची वरी असे. त्यावर ती म्हणते की नाही, त्याचं लक्ष माझ्यावरच आहे. दार्ष्टांतिक.
तैसे सेजिया म्हणिजती वासनिक, सायलिया म्हणिजती प्रमादिये. त्याप्रमाणे शेजारणी म्हणजे वासनिक, सायल्या म्हणजे प्रमादिये. ते म्हणती कांजी भाजी खाओये. ते म्हणतात की कांजी भाजी म्हणजे चांगल्या चुंगल्या भाज्या वगैरे खाऊ येतात. परी कांजी भाजी खादल्या जे ओखटे होईल, ते काही जाणतू असती. परंतु चांगल्या चुंगल्या भाज्या वगैरे खाल्ल्याने जे ओकटं होईल ते काय जाणतात का? तर नाही जाणत. ते तो जाणतू असे की, परंतु ते तो म्हणजे जो शास्त्रासाठी जवळीक आलेला अधिकार्या आहे तो मात्र जाणतो. दंडवत प्रणाम.